Good morning, children. Today we are going to learn division of decimal fraction. दशांश अपूर्णांकाचा भागाकार. Example. First one, 6.2 divide 2. मग हे गणित कसं सोडवायचं? 6.2 किती संख्येनंतर पॉइंट आहे? एक संख्येनंतर. मग एकाच्या पुढे किती शून्य येणार? 1. 62/10 डिवाइड 2/1. इथे खाली काही नाही म्हणून आपण काय घ्यायचं आहे? 1 घ्यायचं आहे. मग आता 62/10 इंटू 1/2. आता हे 2/1 चे 1/2 कसे झाले? तर आपण डिवाइडचं मल्टिप्लाय करतो, त्यामुळे ही संख्या डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या जागी जाणार आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या जागी येणार. 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 1 जा 2. तर इथे आलं 31 इंटू 1/10 इंटू 1. मग 31 इंटू 1 इज इक्वल टू 31/10 इंटू 1 इज इक्वल टू 10. मग आता किती झिरो आहेत? 1 झिरो. म्हणून किती संख्या मागे जाय म्हणून पॉईंट द्यायचा? एक संख्या. मग काय येणार इथे? 3.1. कळलं? सेकंड वन, 3.4 डिवाइड 5. मग किती संख्यानंतर पॉईंट आहे? एक संख्यानंतर. मग एकाच्या पुढे किती झिरो येणार? 1 झिरो येणार. 34/10 डिवाइड बाय 5/1. खाली काय नाही म्हणून आपण 1 घेतलेला आहे. मग 34/10 इंटू 1/5. हे 1/5 कसे आले हे आपण मागे पाहिलेलं आहे. डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या जागी आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या जागी, कारण आपण काय करतो? मल्टिप्लाय करतो. मग 34 इंटू 1, 10 इंटू 5. 34 1 जा 34, 10 5 जा 50. आता इथे 50 आहेत. मग 50ला कोणत्या संख्येने गुणलं की 100 येणार? तर 2 ने. मग डिनॉमिनेटरला जर 2 ने गुणायचं तर न्यूमरेटरला पण आपल्याला 2 नेच मल्टिप्लाय करावं लागेल. मग 34 इंटू 2, 50 इंटू 2. कळलं? 34 2 जा 68/52 जा 100. मग आता एकाच्या पुढे किती झिरो आहेत? 2 झिरो आहेत. म्हणून किती संख्येनंतर पॉईंट येणार? 2 संख्येनंतर. मग इथे पुढे मागे आणखी संख्या नाही म्हणून आपण काय घ्यायचा? 0 घ्यायचं. 0.68. कळलं? नेक्स्ट वन, 4.8 डिवाइड 1.2. किती संख्येनंतर पॉईंट आहे? एक संख्येनंतर. मग एकाच्या पुढे किती झिरो येणार? 1 झिरो. 48/10 डिवाइड, इथे पण 12/10. ना 48/10 इंटू 10/12. मल्टिप्लाय केल्यामुळे आपण ही संख्या डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या जागी जाणार आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या जागी येणार. आता इथे हे 10 गेले, हे 10 गेले. इथे 12 1 जा 12, 12 4 जा 48. मग काय आला आन्सर? 4. समजलं? नाव वी सॉल्व प्रॅक्टिस सेट 17. फर्स्ट क्वेश्चन, कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन्स. खालील भागाकार करा. फर्स्ट वन, 4.8 डिवाइड 2. मग काय येणार? 48/10 डिवाइड 2/1. आता हे 10 कसे आले? तर किती संख्येनंतर पॉईंट आहे? एक संख्येनंतर. म्हणून इथे एकाच्या पुढे 1 झिरो आला आणि इथे काही नाही म्हणून आपण काय घेतलं आहे? 1 घेतलेला आहे. आता 48/10 इंटू 1/2. आता हे 2/1 चे 1/2 कसे झाले आपण मागे पाहिलेलं आहे. मग
2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8. 24 into 1, 10 into 1. 24 1 जा 24, 10 1 जा 10. मग किती झिरो आहेत? 1. मग किती संख्येनंतर पॉईंट? 1 संख्येनंतर. मग 2.4. ओके. सेकंड वन 17.5 डिवाइड 5. किती संख्येनंतर पॉईंट आहे? 1 संख्येनंतर. म्हणून काय 175 अपॉन 10 डिवाइड 5 अपॉन 1. नाव 175 अपॉन 10 इंटू 1 अपॉन 5. हे 1 अपॉन 5 कसे आले हे तुम्हाला माहितीच आहे. 5 1 जा 5, 5 3 जा 15. 17 मधून 15 गेले, 2 उरले. 2 and 5 25. 5 5 जा 25. काय आले? 35 इंटू 1, 10 इंटू 1. 35 1 जा 35, 10 1 जा 10. किती झिरो? 1. म्हणून किती संख्या मागे जायचं? 1 संख्या 3.5. ओके. नाव थर्ड वन 20.6 डिवाइड 2. एका संख्येनंतर पॉईंट आहे म्हणून 206 अपॉन 10 डिवाइड 2 अपॉन 1. 206 अपॉन 10 इंटू 1 अपॉन 2. हे 1 अपॉन 2 कसे आले हे तुम्हाला माहितीच आहे. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 0 जा 2, 0, 2 3 जा 6. 103 इंटू 1, 10 इंटू 1. 103 इंटू 1, 103, 10 इंटू 1, 10. किती झिरो? 1. म्हणून एक संख्या मधली 10.3. ओके. फोर्थ वन 32.5 डिवाइड 25. 325 अपॉन 10 डिवाइड 25 अपॉन 1. 325 अपॉन 10 इंटू 1 अपॉन 25. हे 1 अपॉन 25 कसे आहे तुम्हाला माहिती आहे. तर 25 ने 325ला डिवाइड करायचं. 25 1 जा 25, रिमेनिंग 7, 7 प्लस 5 75. 25 3 जा 75. 13 इंटू 1, 10 इंटू 1. 13 1 जा 13, 10 1 जा 10. 1 0 एक संख्या मागे जाऊन 1.3. Second question. A road is 4 kilometer 800 meter long. If trees are planted on both its sides as intervals of 9.6 meter, how many trees were planted? रस्त्याची एकूण लांबी किती आहे? तर 4 किलोमीटर 800 मीटर आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावायची आहेत. तर प्रत्येक झाड किती मीटर अंतरावरती आहे? 9.6 मीटर अंतरावरती झाड. तर एकूण रस्त्याच्या दोन्ही बाजूला एकूण किती झाडं लावू? चला आपण सोडवूया. लेंथ ऑफ रोड इज इक्वल टू किती आहे लेंथ? 4 किलोमीटर 800 मीटर इज इक्वल टू 4 किलोमीटर प्लस 800 मीटर इज इक्वल टू 4 इंटू 1000 मीटर प्लस 800 मीटर. आता हे 1000 मीटर कसे आले? तर 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. ओके. नाउ 4000 मीटर प्लस
800 meter is equal to 4800 meter. Now, number of trees on both sides is equal to 2 into both side म्हणून 2 into 4800 डिवाइड बाय 9.6. आता हे 9.6 कुठे आहे तर दोन झाडांच्या मध्ये अंतर किती आहे प्रत्येक झाडामध्ये 9.6 मीटर इज इक्वल टू 2 into 4800 into 9.6 किती संख्येनंतर पॉइंट आहे एक संख्येनंतर म्हणून काय ना 96/10 ओके इज इक्वल टू 2 into 4800 here divide not into 10/96 ओके हे 10/96 कसे आले तुम्हाला माहिती आहे कारण आपण डिवाइडचं काय केलं मल्टिप्लाय त्यामुळे डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या जागी गेला आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या जागी आला ना 2 into 4800 into 10/96 is equal to 2 into here 4800 into 10 10 zeros are 0 10 zeros are 0 10 8s are 80 0 carry 8 10 4s are 40 plus 8 48 upon 96 okay now here division 4,08,000 divided by 96 96 5s are 480 0 8 minus 8 0 4 minus 4 0 now remaining 2 0 put here how much come 500 is equal to 2 into 500 is equal to 500 into 2000 now if the trees are planted at the beginning of the road then total number of trees is equal to 1000 plus 2 is equal to 1002 आंसर काय येईल इथे टोटल नंबर ऑफ ट्रीज planted is 1000 or 1002. Third question. Pradnya exercise regularly by walking along a circular path on a field. If she walks a distance of 3.825 km in 9 rounds of the path, how much does she walk in 1 round? प्रज्ञा नियमितपणे दररोज वर्तुळाकार भागामध्ये चालते. जर ती दररोज 9 फेऱ्यामध्ये एकूण 3.825 किलोमीटर अंतर चालते तर ती एका फेरीमध्ये किती अंतर चालते
चला बघूया आपण. टोटल डिस्टन्स वॉक in 9 rounds is equal to 3.825 kilometer. Therefore, distance walk in 1 round is equal to 3.825 divide 9. Now we divide here. Is equal to, इथे किती संख्यानंतर पॉईंट आहे? 3 संख्यानंतर. मग एकाच्या पुढे किती झिरो येणार? 3 झिरो येणार. 3825 अपॉन 1000, कारण 3 संख्यानंतर पॉईंट आहे म्हणून ते 3 झिरो येणार. डिवाइड बाय 9 अपॉन 1. 3825 अपॉन 1000 इंटू 1 अपॉन 9. हे 1 अपॉन 9 कसे आहे तुम्हाला माहिती आहे. आता आपण इथे डिवाइड करूया. 3825 डिवाइड बाय 9. 9 4 जा 36. 8 minus 6 remain 2. 3 minus 3 0. 2 down. 9 2 जा 18. Here remaining 4 5. 9 5 जा 45. How much? 425 is equal to 425 upon 1000. 3 0 म्हणून किती संख्या मागे जायचं आहे? 3 संख्या मागे जायचं आहे. 1 2 3. मागे आणखी संख्या म्हणून काय घ्यायचं आहे? 0. 0.425 किलोमीटर. मग आन्सर काय येणार? टोटल डिस्टन्स वॉक इन 1 round is 0.425 kilometer. Fourth one. A pharmaceutical manufacturer bought 0.25 quintal of Hirda, a medicinal plant, for 9,500 rupees. What is the cost per quintal of Hirda? 1 quintal is equal to 100 kilogram. औषध निर्मात्याने 0.25 क्विंटल हिरडा ही औषधी वनस्पती 9,500 रुपयांना खरेदी केली. तर 1 क्विंटल हिरड्याचा दर काय किंवा 1 क्विंटल हिरड्याची किंमत काय? कॉस्ट ऑफ 0.25 क्विंटल ऑफ हिरडा is equal to rupees 9,500. Therefore, cost of 1 quintal of Hirda is equal to 9,500 divide 0.25 is equal to 9,500 डिवाइड, इथे 2 संख्यानंतर पॉईंट आहे म्हणून एकाच्या पुढे किती झिरो येणार? 2 झिरो म्हणून 25 upon 100 is equal to
9,500 into 100 अपॉन 25. हे 100 अपॉन 25 कसे आले माहिती आहे, कारण इथे डिवाइड आहे आणि इथे मल्टिप्लाय करतोय, त्यामुळे डिनॉमिनेटर न्यूमरेटरच्या जागी जाणार आणि न्यूमरेटर डिनॉमिनेटरच्या जागी येणार. नाव इज इक्वल टू 9,500 इंटू 100 अपॉन 25. 9,500 into 100 is equal to 9,50,000 upon 25 is equal to. आता इथे 25ला कोणत्या संख्येने गुणलं की 100 येतील, तर 25ला 25 4 × 100 म्हणून आपण 4ने, मग डिनॉमिनेटरला जर 4ने गुणणार तर न्यूमरेटरला देखील आपल्याला 4नेच मल्टिप्लाय करावं लागेल. 9,50,000 इंटू 4 अपॉन 25 अपॉन 4 इज इक्वल टू 4 0 जा 0, 4 0 जा 0, 4 0 जा 0, 4 0 जा 0, 4 5 जा 20, रिमेन 2, 4 9 जा 36 प्लस 2 38 अपॉन 25 4 जा 100 इज इक्वल टू. इथे किती झिरो आहेत, 2 झिरो, मग किती संख्या मागे येते, किती झिरो द्यायचं, मग इथे 0.00, मग उत्तर काय येणार रुपीज. या पॉईंटच्या पुढे जे 2 झिरो आहेत त्यांना काहीही व्हॅल्यू नाही, म्हणून आपण फक्त काय लिहिणार 38,000. बरोबर. मग आन्सर काय येणार, कॉस्ट पर क्विंटल ऑफ हिरडा इज रुपीज 38,000. ओके, थँक यू.